और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। बदलापूर पालिकेच्या निवडणुकीदरम्यान पोस्टल मतदानामध्ये भाजपा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी कर्मचाऱ्यांना फोन केल्यानं अनेक भाजपा उमेदवारांना पोस्टल मतं कमी मिळाल्यानं त्यांचा निसटता पराभव झाला, असा गंभीर आरोप भाजपा आमदार किसन कथोरे यांनी आपल्याच पक्षातील भाजपा शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्यावर केलाय। खरं म्हणजे भाजपामुळेच आमदार झाले। खरं म्हणजे विधान परिषदेवर जाणं त्यांनी अगोदर अनुभव घेतला होता। माझ्याकडे ते पराभव झाल्यानंतर आल्यानंतर मी स्वीकारलं त्यांना। बळाराम पाटलांना मी मदत केली होती अगोदर, त्यामुळे यांचा पराभव झाला होता। मी यांना मदत केली, यांना नुसती मदत केली नाही तर तिकीट द्यायला सगळ्यात आग्रही मी स्वतः राहिलो। आणि असं नाही, मी मुख्यमंत्र्यांना सांगितलं होतं जर तुम्ही यांना तिकीट दिलं नाही तर मी बळाराम पाटलांचंच काम करेन आणि मी बळाराम पाटलांना पुन्हा निवडून आणेन। त्यावेळेला तिकीट मिळालं, नुसतं तिकीट दिलं नाही, आमच्या सगळ्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खूप मेहनत केली। साम दाम दंड सगळेच वापरले। वसई विरार महापालिका किंवा त्या भागातलं हितेंद्र ठाकूर यांच्याकडे जाऊन मी ठाम बसलो होतो। पालघर जिल्हा पूर्ण निवडून काढला होता आणि सगळ्या बाबतीमध्ये भारतीय जनता पार्टीने त्यांना सहकार्य करून आज त्यांनी खरं म्हणजे विधानसभेत सुद्धा विरोधात काम केलं। आता तर ठामपणे त्यांचे फोन जायचे कोणाला, पोस्टलच्या मतांच्या मध्ये काही त्यांचे हितचिंतक जे कर्मचारी होते त्यांना डायरेक्ट गेल्यामुळे आमच्या पोस्टलच्या मतामध्ये रुचिता घोरपडे किंवा आमच्या नगरसेवकांना त्याचा खटका बसलेला आहे आणि त्यामुळे हे 30-32 जे आलेत ना ते कदाचित त्यात पण आले असतील। बरं, मग या संदर्भात या बाबतीत वरिष्ठांची सगळी कल्पना आहे। वरिष्ठ स्वतः मुख्यमंत्री आले असताना दोन्ही ठिकाणी अंबरनाथ नाही आणि बदलापूर दोन्ही सभेला हजर नाही। रवींद्र चव्हाण यांनी सगळे रिपोर्ट दिलेले, त्यामुळे रिपोर्ट देण्याची गरज नाही। हे आज झालंय ते उद्या होईल। मात्र या आरोपांचं भाजप आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी खंडन केलंय। स्थानिक राजकारणामुळे असे आरोप होत असून बदलापूर शहरातील भाजप पक्षातील बदलापूर नेत्या पदाधिकाऱ्यांकडून कार्यक्रमाची माहिती दिली जात नाही। शिवाय पालिका निवडणुकीदरम्यान झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेचं साधं निमंत्रण मला दिलं गेलं नाही, असा आरोप आमदार म्हात्रे यांनी केलाय। त्यांच्या या आरोपामुळे बदलापूर भाजप पक्षातील सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणलाय। मी बघा, जशा निवडणुका लागल्या त्या निवडणुकीच्या दरम्यान संपूर्ण कोकणामध्ये जाऊन भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांचा प्रचार मी केलेला आहे। तुम्ही कोकणातल्या कोणत्याही, रत्नागिरीतल्या सगळ्या लोकांना आपण फोन करू शकता। एवढंच नाही तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा मी 4 दिवस त्या ठिकाणी थांबून सगळ्याच्या सगळ्या उमेदवारांचा प्रचार मी केला। तिथेही तुम्ही विचारू शकता। बदलापुरामध्ये कोणत्याही सभेला मला आमंत्रित केलेलं नव्हतं। अंबरनाथमध्ये सुद्धा मला कुठलंही काही आमंत्रण दिलेलं नव्हतं। बदलापूरच्या सभेच्या दिवशी मी ऑलरेडी पालघरमध्ये होतो। त्यावेळेला देवेंद्र फडणवीस साहेब तिकडच्या सभेला मला भेटले होते, मुख्यमंत्री महोदय। त्यानंतर आदरणीय प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब पण भेटले होते। त्यांनाही माहिती होतं की पालघरमध्ये ऑलरेडी प्रचारला होता। बदलापूरमध्ये काही छोट्या गोष्टींचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे मी बदलापूरमध्ये नव्हतो प्रचाराला, पण त्या ठिकाणी कोणीही मला आमंत्रित सुद्धा केलेलं नव्हतं। आता माझ्यावर जो आरोप लावला होता पोस्टल बॅलेटचं मतदान, तुम्ही सगळे बघू शकता, आपण चांगले रिपोर्टर आहात, आपण माहिती घेऊ शकता। आणि असं कशासाठी करावं, असं काही झालेलंच नाही। आणि हे त्यांना कुणीतरी सांगत असेल, त्यांचा काहीतरी गैरसमज असेल। मी शिक्षक आमदार आहे, मी माझ्या दुसऱ्या कामानिमित्त एखाद्या शिक्षकाशी बोलत असतो, लोक माझ्याकडे येत असतात। या निमित्ताने या इलेक्शनच्या दरम्यान अनेक लोक मला भेटायला, याचा अर्थ असा थोडा आहे की मी त्यांना असं करा तसं करा जाईल, असं नाही, या चुकीचा आरोप आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वानंद मीडिया, बदलापूर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।